राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचा एकंदरीत परफॉर्मन्स कसा बघता? आणि दुसरी गोष्ट, ते जे अलीकडे टीका करतात नरेंद्र सरेंडर, डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं अशा प्रकारची टीका करतात. त्या दोन्ही गोष्टीकडे कसे? साधी सरळ गोष्ट अशी आहे, जे काही झालं मध्यंतरी विशेषतः अफगाणिस्तान आणि इस्रायल या सगळ्या गोष्टीवर ट्रम्पने येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले ते मी घेतले. म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नसताना ते स्वतःवर सगळं श्रेय घेतात, कुणाशी बोलतात माहिती नाही. आणि त्यामुळं त्यांची विधानं हे अस्वस्थ करणारी आहेत. आज युरोप खंडातसुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो ट्रम्पचा आहे त्याच्याबद्दलची त्यांच्यात नाराजी आहे. हा संबंध जो वेल्थ आहे, म्हणजे त्यात सौदी अरेबिया असेल, कतार असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, या सगळ्या वेल्थमध्ये हा अमेरिकेची भूमिका याच्याबद्दल लोकांच्यात नाराजी आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून छोट्या देशांच्यावर आपलं मतं लादणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं भारताने याच्यात स्वच्छ भूमिका ही घेतली पाहिजे. आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर, मग जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, मनमोहन सिंग असोत, नरसिंहराव असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, या सगळ्यांनी या आखाती देशातल्या लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. आपण इस्रायलची शेती आणि या संदर्भात संबंध ठेवले, पण राजकीय संबंध आपण इस्रायलशी ठेवलेले नव्हते. पहिल्यांदा आजचं सरकार जे आहे यासंबंधी